आणि आम्ही देखील कार्यकर्ते मंडळी देखील वसतिगृहामध्ये कॉलेजला असताना राहिलेलो आहोत आणि तिथं असणाऱ्या समस्या आणि आपल्या असणाऱ्या समस्या याच्यामध्ये फरक त्या ठिकाणी निश्चित आहे की आज चांगल्या कॉलेजच्या वसतिगृहामध्ये एका रूम मध्ये किती मुलांनी राहायची याची क्षमता देखील ठरलेली आहे, परंतु आज मुलांना आदिवासी मुलांकरता असणारे जे वसतिगृह याची देखील सागळे सर की एका रूमची इंटेक कॅपॅसिटी किती असली पाहिजे हे देखील कुठेतरी निश्चित झालं पाहिजे. नाहीतर बकरा सारखी एखादी रूम आहे त्याच्यात कुठीच बसायची हे मला तरी व्यक्तीच्या अजिबात त्या ठिकाणी मान्य नाही. तेव्हा रूमची जसं क्लास तर स्टँडर्ड जे शिकवण्याचा वर्ग आहे 24/22 जी स्टँडर्ड आहे तशाच प्रकारे वसतिगृहाच्या रूमची देखील PWDच्या मार्फत जे वसतिगृह बांधताना एका दीपक रूमची साईज ठरली असते त्याच्यामध्ये इंटेक कॅपॅसिटी 4ची ठेवायची का 5ची ठेवायची का 6ची ठेवायची हा एक फॉर्म्युला निश्चित त्या ठिकाणी कायम स्वरूपात असला पाहिजे हे माझं स्वतःचं प्रामाणिक मत आहे व याची देखील आपण सर्वांनी नोंद घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तिथं 24 आवर्स पाणी असणं अत्यंत गरजेचं आहे आणि पिण्याच्या पाण्याकरता आम्ही आश्रम शाळांना देखील भेटी दिल्या की काही वसतिगृह वरच्या भागामध्ये ज्यावेळी पाऊस पडतो तर त्याला आरोचं छोटं मशीन असतं परंतु मोठा प्लॅन्ट तिथं नसतो. त्यामुळे पावसाळ्याच्या काळामध्ये देखील गढूळ पाणी बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना येतं तर हे चांगलं शुद्ध पाणी पिण्याचं मिळणं देखील गरजेचं आहे आणि त्याच्याकडे साठी आपल्याला पर्याय देखील आहे. त्या वसतिगृहामध्ये जर चांगलं पाणी नसेल तर आज कुठंही चांगल्या प्रकारचं आरोन मशीन आपण जारच्या माध्यमातून देखील त्या ठिकाणी उपलब्ध करू शकतो. शुद्ध पिण्याचं पाणी मिळणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. त्याचबरोबर सोलर सिस्टीम असेल किंवा इलेक्ट्रिकवर जे असेल आंघोळी करता मुलांना लागणारं जे पाणी ठीक आहे काही मी म्हणतो 90% मुलांना थंड पाण्याची सवय असेल परंतु काही वेळा थंड पाण्याची देखील काही मुलांना ॲलर्जी निर्माण येत असते त्याच्यामुळं ते देखील पाणी 12 महिने गरम पाणी देखील असणं गरजेचं आहे. त्या गोष्टी असताना सगळ्यात महत्वाचं की मुलांना दिलं जाणारं जे जेवण आहे आहार तो देखील चांगल्या प्रकारचं सकस असणं गरजेचं आहे आणि त्याकरता सेंट्रल किचनच्या बाबत वेगवेगळ्या मत सरकार स्तरावरती देखील एकाच ठिकाणी सगळं अन्न तयार करायचं आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन करायचं. परंतु आम्ही बऱ्याच वेळा पाहिलं की भाज्या बऱ्यापैकी ठीक राहतात थोड्याफार गरम राहतात परंतु सगळ्याची जी क्वालिटी ती अत्यंत निकृष्ट दर्जाची येते आणि दर 2-3 तासांनी 4 तासांनी जर ती खायलाच राहिली ती खावीशी देखील वाटत नाही कारण ती 100% प्युअर गव्हाची देखील नसते. आपण ज्यावेळी हॉटेलमध्ये जेवायला जातो त्यावेळी ऑर्डर करताना देखील सांगतो आपल्याला मैद्याची रोटी पाहिजे गव्हाची पाहिजे परंतु आपल्याला जी चपाती गव्हाची ती देखील 100% त्या ठिकाणी नसते. आणि मधल्या काळामध्ये देखील आपण सर्वांनी पाहिले की हे मोठ्या मुलांच्या संदर्भात झालं परंतु अंगणवाडी ज्या आहेत आधी संपूर्ण ह्याच्यामध्ये तर आपल्या ठाकरवाडी तास गावामध्ये असणारी अंगणवाडीची जी सेविका मदतनीस होती पारधी रेश्मा पारधी देवयानी पारधी कारण एका महिलेने ज्यावेळी ही व्यथा सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या समोर ज्यावेळी आणली त्यावेळी त्यांना निलंबित करण्यात आलं आणि मीडिया ज्यावेळी त्याच्या पाठीमागे लागला त्यावेळी त्या महिलेनं जे काही सर्वांच्या समोर आलं त्याची दखल राज्यापर्यंत मंत्र्यांना देखील त्या ठिकाणी घ्यावी लागली. म्हणून आपण लढत असताना ज्या पद्धतीनं मुलांच्या अडचणीच्या संदर्भामध्ये आता मधल्या काळामध्ये सोनम वांगचुकनी केलेला प्रयोग असेल अभिजित दिपके त्या प्रयत्नात विद्यार्थ्यांच्या लढत असेल ज्या जोराने ताकदीनं ते लढले त्याला काही ना काही प्रमाणामध्ये यश त्या ठिकाणी प्राप्त झाले. म्हणून उद्याच्या काळामध्ये आपल्याला संघर्ष करण्याशिवाय पर्याय नाही परंतु खंत एका गोष्टीची आहे आपण आदिवासी बांधवांच्या वसतिगृहाच्या संदर्भात मुलांच्या अडचणीच्या संदर्भात ज्यावेळी मांडत असतो अडचणी मांडत असतो त्यावेळी निर्णय घेणारे ह्या खात्याचे मंत्री देखील त्याच समाजामधून पुढे आलेले असतात. मग आपल्यातून गेलेला माणूस त्या खुर्चीवर बसल्यानंतर राजू का तो बदलतो हेच मला काय कळत नाही. पण आपण एकच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करू की आपला हा जो मागणी आहे आपलं जे हे म्हणणं आहे हे आज देशाच्या असणाऱ्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या देखील आदिवासी समाजामधून येऊन ते उंच त्या ठिकाणी खुर्चीवरती मोठ्या देशातल्या सर्वोच्च खुर्चीवर बसलेले आहेत. माझी विनंती राहील उद्या आपल्यामधील 5 मुली असतील
10 मुली असतील त्यांचं एक आपण शिष्टमंडळ राज्यामधून तयार त्या ठिकाणी करावं त्या निमित्ताने वाटतं. या मुलांचा जाण्या येण्याचा खर्च देखील राजू आपण स्वतः करून त्या मुलींचा, परंतु न्याय मिळाल्याशिवाय आपण मागे हटायचं नाही असं देखील मला कळकळीने या ठिकाणी वाटतं. उद्याच्या काळामध्ये ही गोष्ट देखील आपण सर्वांनी लक्षात घ्यावी. आपला सर्वांचा अधिक वेळ न घेता की संजीव साबळे सरांनी ज्याचा उल्लेख केला की आदिवासी भागातील आश्रम शाळांमध्ये तुम्ही शिकलेला असाल ना पहिल्या अगोदर, तर तिथं देखील सुगंधी दूध टेट्रापॅकच्या माध्यमातून दिलं जातं, बरोबर आहे? पिलेलं असाल का नाही? नव्हतं तुमच्या घरात? टेट्रा एवढ्या पॅक मध्ये लस्सी टाईप असतं ते. आणि मग त्या आता त्याचा रेट 140 रुपये, आपली लोक म्हणतात 50 रुपये लिटरला मिळायला पाहिजे, याच्यासाठी मिळाला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये ज्यावेळी त्या दुधामध्ये आळ्या इथे इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये निघल्या 2024 सालामध्ये, आम्ही लोकांनी आंदोलन केले, ज्याचे अनेक लोक याच्यामध्ये होती, तर त्याच्यात आंदोलन करणारेच काय फुटून तिकडे नंतर गेले. त्यांना काय मिळायचं तो लगलाभ त्या ठिकाणी झाला. परंतु याच्यावर आवाज उठवणाऱ्या लोकांच्या विरोधात देखील कोर्टामध्ये दावा दाखल करण्याचं काम करण्यात आलं. पण आज योगायोग चांगला आहे की त्या खात्याला अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे प्रमुख म्हणून, आयुक्त म्हणून आज तुकाराम मुंडे साहेब त्या ठिकाणी आले आणि त्यांनी एकेकाला सरळ करण्याचं काम त्या ठिकाणी चालवलेलं आहे. मला परमेश्वरला एवढीच प्रार्थना करायची की तसा अधिकारी या आदिवासी खात्याला आयुक्त म्हणून जर त्या ठिकाणी लाभला, जे काही नीटनेटकं होऊ शकतं. कारण एखाद्या अधिकाऱ्याने जर त्या ठिकाणी मनावर घेतलं तरच काहीतरी त्याच्यामध्ये काय बरं होऊ शकतो. कारण अनेक मंत्री आले गेले, आमदार आले गेले, पण प्रश्न आहे तसाच आहे, संघर्ष आपला चालूच आहे. पण अधिकाऱ्यांनी मनावर घेतल्यानंतर सुतासारखं सरळ करण्याची ताकद त्याच्यामध्ये असते. म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो, उद्याच्या काळामध्ये हा प्रश्न मार्गी लावण्याकरता आम्ही कायम तुमच्या यापूर्वी देखील सोबत होतो, आज आहोत जे पुढे राहू. कारण आमचे रोहित दादा देखील आले होते. परवाच राहुल गांधींनी देखील या संदर्भात एक पत्र मुख्यमंत्र्यांना देखील पाठवलेलं आहे. परंतु याच्याबाबत आपण चांगल्या प्रकारे नीटनेटका अभ्यास करून आपली ही व्यथा राष्ट्रपतींपर्यंत थेट गेली पाहिजे. त्यांची वेळ घेऊन आपण आता 29-30 तारखेला सुप्रियाताई देखील येणार आहे. जर तुमच्यातील काही मुली किंवा तुमच्यातील 1-2 लोक काही मुली जर आल्या तर मी तुम्हाला 30 तारखेला वगैरे त्यांची भेट घालून देतो, त्यांना एक निवेदन देऊ. आणि सुप्रियाताई खासदार आहेत, पक्षाच्या नेते आहेत, त्यांना विनंती करू की आमच्या या मुलींच्या अडचणी UPT सारखी जी टेस्ट आहे, कारण आज बारामतीचं शारदानगरचं जे वसतिगृह आहे 6,500 मुली तिथे शिकतात. परंतु माझी स्वतःची मुलगी देखील 7 वर्ष तिथं शिकत होती. परंतु तिथं कुठल्या असल्या प्रकारचं टेटचं कंपल्शन त्या ठिकाणी आहे. आमच्या आदिवासी गोरगरीब मुलींना का सक्ती केली जाते याच्याबाबत देखील आपण त्यांना विचारू. म्हणून आपण 30 तारखेला मी तुम्हाला वेळ सांगतो, तर तुम्ही आलात 4-6 मुली तुमची भेट घेऊन देतो आणि त्यांना सांगू की राष्ट्रपतीची वेळ त्यांनी यावी आणि तुमची भेट घालून द्यावी आणि तुमच्या प्रश्न तिथं मांडवायचे. धन्यवाद.